नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, सारथी एज्युकेशनची म्हणजे आपलीच नवीन बॅच चालू होते, जी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असेल. इथून मागच्या 2 बॅचेस आपल्या फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने होत्या. तर ही बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने असणार आहे. तर ही दोन्ही पद्धतीने असणारी जी बॅच आपली ती चालू होते 5 मे 2026 रोजी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिमिटेड सीट्स पुन्हा एकदा ऑफलाईनला अवेलेबल असणार आहे. म्हणजे तुम्हाला अगोदरच ॲडव्हान्स रजिस्ट्रेशन करणं या केसमध्ये कंपल्सरी आहे. ते कसं करायचंय, काय करायचं, मी हे सगळं तुम्हाला सांगणार आहे आजच्या सेशनमध्ये. ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो Google फॉर्म पण प्रत्येकाने भरून द्यायचा आहे, की नेमकं मला बॅच करायची आहे. मला ही बॅच ऑफलाईन पद्धतीने करायची असेल, मला ही बॅच ऑनलाईन पद्धतीने करायची असेल. कारण ही जी बॅच चालू होते बँकिंग एक्झामसाठीची, मी पुन्हा म्हणेल ही दोन्ही पद्धतीने असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने पण असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पण असणार आहे. म्हणून तुम्हाला ह्या कोणत्याही पद्धतीने करायच्या असू दे, तुम्हाला इथं येऊन संभाजीनगरमध्ये येऊन तुम्हाला ही बॅच करायची असेल तरी, किंवा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ही बॅच करायची असेल तरी, गुगल फॉर्म भरणं हे कंपल्सरी आहे, हे मॅन्डेटरी आहे. कारण त्यानुसार तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल ऍडमिशनसाठी. तर एकंदरीत डिटेलमध्ये ह्या बॅच बद्दल समजून घेऊया आपण. बॅचचं नाव असेल आपलं डबल ए सिरीज बॅच 4. डबल ए सिरीज बॅच 4. डबल ए सिरीज बॅच 1 चालू झाली होती, जी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने होती. डबल ए सिरीज बॅच 2 फक्त ऑनलाईन होती. डबल ए सिरीज बॅच 3 फक्त ऑनलाईनच होती. आता डबल ए सिरीज बॅच 4 ही पुन्हा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने 5 मे 2026 रोजी. बघा आता, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचंय अशांसाठी लिमिटेड म्हणजे फक्त 250 सीट या केसमध्ये अवेलेबल असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचंय अशांसाठी नो लिमिट अनलिमिटेड सीट्स असतात, कारण ऍपवर जाऊन तुम्हाला बॅच परचेस करायची असते. तर ऑफलाईन साठीचे फीचर्स कोणकोणते, ऑनलाईन साठीचे फीचर्स कोणकोणते, हे सगळं आपण पुढे टप्प्याटप्प्याने बघणार आहे. पण बॅचचं नाव असेल डबल ए सिरीज बॅच 4. बॅच चालू होतीये 5 मे 2026 रोजी. सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅचचा टाइम काय असेल आणि डेली किती लेक्चर होतील. बॅचचा टाइम असेल 7:30 ते 12. 7:30 ते 12 डेली बेसिसवर जर तुम्ही पाहिलं तर 7:30 ते 8:30 पहिलं लेक्चर, 8:30 ते 9:30 दुसरं लेक्चर, 10 ते 11 तिसरं लेक्चर आणि 11 ते 12 चौथं लेक्चर, असे डेली बेसिसवर 4 लेक्चर होतील. याच्यामध्ये तुमचं क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए ह्या चारही सब्जेक्टचे लेक्चर असतील. सोबत सोबत तुमच्यापैकी काही विद्यार्थी हे ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, तर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला 2 ऍडिशनल लेक्चर डेली असतात. एक सकाळी 6:45 आणि एक असतं सायंकाळी 5:30 वाजता, सायंकाळी 5:45ला, सायंकाळी 5:25ला. तर ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना डेली बेसिसवर 6 लेक्चर, हे 4+2, आणि बीए, बीकॉम, बीएससी, इंजिनिअरिंग किंवा अदर वेगवेगळे जे काही ग्रॅज्युएट आहे त्यांच्यासाठी डेली बेसिसवर हे 4 लेक्चर आपण कंडक्ट करणार आहोत. तर ह्या हिशोबाने हे वाले लेक्चर्स असतील. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बॅच ऑफलाईन पद्धतीने पण असेल, ही बॅच ऑनलाईन पद्धतीने पण असेल. तुम्हाला ऍडव्हान्स रजिस्ट्रेशन करणं या केसमध्ये कंपल्सरी असणार आहे. ऍडव्हान्स तुमचे ऍडमिशनसाठी तुम्हाला क्लासकडून कॉल पण येईल, की तुम्हाला ऑफलाईनला जर ऍडमिशन करायचं असेल तर तुम्ही तो गुगल फॉर्म भरून द्या. त्या गुगल फॉर्मवर तुम्हाला कॉल येईल आणि ऍडमिशनसाठीची जी काही गोष्टी, त्यावाल्या गोष्टी तुम्हाला सांगण्यात येतील. आता बघा, थोडंसं पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सर ग्रॅज्युएशन चालू आहे किंवा किंवा माझं ग्रॅज्युएशन झालंय, मग व्हाय बँकिंग? मी बँकिंगच का करावं? माझ्या गावातले आता 4 विद्यार्थी बँकेमध्ये पास झाले. मी आता रिसेंटली भरपूर गोष्टी पाहिल्या, बँकिंगमध्ये खूप जास्त विद्यार्थी सिलेक्ट होत आहे. म्हणून मी बँकिंग करावं का? तर ते वन ऑफ द रिझन आहेच, की भरपूर सारे विद्यार्थी बँकिंग सेक्टरमध्ये सिलेक्ट होत आहे, म्हणून मी बँकिंग करावं. वन ऑफ द रिझन ते आहेच. पण बँकिंग करण्यामागचं मेन रिझन व्हाय बँकिंग? तर एका वर्षामध्ये 1 इयरमध्ये जवळपास 30 पेक्षा जास्त ऍडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये पाहायला भेटते. 30 पेक्षा जास्त एक्झाम तुम्ही एका वर्षामध्ये बँकिंग सेक्टरमध्ये देऊ शकता. मिनिमम मी 30 एक्झाम म्हणतो. नंबर ऑफ एक्झाम किती? 30 प्लस एक्झाम तुम्ही एका वर्षामध्ये मिनिमम देऊ शकता. त्याच्यानंतर लिमिटेड सिलेबस असेल. सर, 30 वेगवेगळ्या एक्झामला 30 वेगवेगळ्या प्रकारचा सिलेबस असेल का? अजिबात नाही. 30 वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकता, पण लिमिटेड सिलेबस, सेम सिलेबसवर एवढ्या मल्टिपल एक्झाम तुम्ही देऊ शकता. सेम सिलेबसवर एवढ्या मल्टिपल एक्झाम तुम्ही देऊ शकता. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीए ह्या 4 विषयांच्या भरोश्यावर आपण एवढ्या नंबर ऑफ एक्झाम देऊ शकतो. त्याच्यानंतर सर ह्या एक्झाम कधी होतात, त्याचे निकाल कधी लागतात, 2-2, 4-4 वर्ष निकालाची वाट पाहावी लागेल का? अजिबात नाही. एक्झामच्या डेट फिक्स आहे, रिझल्टच्या सुद्धा डेट फिक्स आहे.
मी ही रेकॉर्डिंग एप्रिल महिन्यामध्ये करतोय, पण मला कन्फर्म माहिती आहे की जुलैमध्ये कोणती एक्झाम आहे, ऑगस्टमध्ये कोणती एक्झाम आहे, सप्टेंबरमध्ये कोणती आहे, ऑक्टोबरमध्ये कोणती, नोव्हेंबरमध्ये कोणती, डिसेंबरमध्ये कोणती, यांचे रिझल्ट कधी आहे ह्या डेट सुद्धा आपल्याला फिक्स माहित असतात. कारण IBPS तुमची एक्झाम घेतं, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन, आणि हे IBPS जानेवारीच्या फर्स्ट वीक मध्ये तुमच्या एक्झामचं कॅलेंडर रिलीज करतं आणि त्याच नुसार एक्झाम होतात. इव्हन कोविड मध्ये जेव्हा पूर्ण भारत लॉकडाऊन होता तेव्हा सुद्धा एक्झामच्या डेट तशाच होत्या. तेव्हा सुद्धा त्याच डेटला तुमच्या एक्झाम झाल्या होत्या, इव्हन कोविड मध्ये सुद्धा. म्हणून एक्झामच्या डेट आणि रिझल्टच्या डेट पूर्णतः फिक्स असतात. आणि सर या सिंगल सिलेबसवर मल्टिपल अपॉर्च्युनिटीज आहे. मल्टिपल अपॉर्च्युनिटी म्हणजे बँकेमध्ये फक्त एक पोस्ट नसते. बँकेमध्ये तुम्ही इकडे प्रोबेशनरी ऑफिसर होऊ शकता, क्लर्क होऊ शकता, स्पेशलिस्ट ऑफिसर होऊ शकता. या सिलेबसवर तुम्ही रेल्वेचे एक्झाम देऊ शकता. या सिलेबसवर तुम्ही SSC चे एक्झाम देऊ शकता, स्टाफ सिलेक्शन कमिशन. या सिलेबसवर तुम्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये ज्या गव्हर्नमेंटची इन्शुरन्स कंपनी आहे, LIC, GIC, NICL, NIACL, UICL, अशा वेगवेगळ्या इन्शुरन्स सेक्टर मधले सुद्धा आपण एक्झाम ह्या सिंगल सिलेबसवर देऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला म्हणतो, एक सेम सिलेबस, लिमिटेड सिलेबस, 4 विषयांची तयारी आणि एवढ्या नंबर ऑफ एक्झाम, तर मग तेवढे नंबर ऑफ निकाल येणारच, तेवढे रिझल्ट तुमचे येणारच, तेवढे विद्यार्थी दरवर्षी पास होणारच. कारण व्हॅकन्सी खूप मोठ्या असतात, व्हॅकन्सी खूप मोठ्या असतात, तर आपण त्याच्यामध्ये 100% पास होऊच. बरं चला, आता व्हाय बँकिंग घेतं मला कळालं, सिलेबस एकदम लिमिटेड आहे, तोच करायचा आहे. एवढ्या वेगवेगळ्या एक्झाम देऊ शकतो. एक्झामच्या डेट फिक्स असतात, दरवर्षीच्या डेट, रिझल्टच्या डेट फिक्स असतात. मल्टिपल अपॉर्च्युनिटी, एका बँकेमध्ये मला मल्टिपल अपॉर्च्युनिटी भेटते. सोबत सोबत मी थोडंसं पुढे गेलो, सारथी एज्युकेशन. व्हाय सारथी एज्युकेशन किंवा सारथी एज्युकेशनच का? कारण सारथी एज्युकेशनची स्थापना होऊन आता 8वं वर्ष चालू आहे. म्हणजे 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, मागच्या 7 ते 8 वर्षापासून सारथी एज्युकेशन ह्या फील्डमध्ये काम करते. आणि मागच्या 8 वर्षापासून सारथी एज्युकेशन या फील्डमध्ये काम करत असताना 2019 ला सारथी एज्युकेशनने बँकिंग सेक्टरमध्ये 170 बँक ऑफिसर केले होते. 2020 ला 220 बँक ऑफिसर केले होते. 2021 ला 440, 2022 ला 750, 2023 ला 1000 प्लस, 2024 ला 1250 प्लस, 2025 ला म्हणजे मागच्या वर्षी सारथीने 1700 प्लस ऑफिसर केले. आणि 2026चं टार्गेट आहे 2000 प्लस सिलेक्शनचं, 2000 प्लस सिलेक्शनचं. एवढे नंबर ऑफ ऑफिसर दरवर्षी सारथीतून होतात. या वर्षी जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पहिल्या 3 महिन्यामध्येच 700 पेक्षा जास्त ऑफिसर हे फक्त सारथी एज्युकेशन मधून झाले. 700 पेक्षा जास्त पहिल्या 3 महिन्यामध्ये. अजून आपल्याकडे 9 महिने बाकी आहे. हा 2000चं टार्गेट सारथी एज्युकेशन पूर्ण करेल. कारण अनुभव मोठा आहे. जो स्टाफ तुम्हाला शिकवतो तो स्टाफ एकदम वेल क्वालिफाईड स्टाफ आहे. आणि त्या स्टाफ दिवसांदिवस बदलत्या पेपर पॅटर्न नुसार स्टाफ सुद्धा त्यांचं कंटेंट बदलवतोय आणि त्या हिशोबाने तुम्हाला शिकवतो. म्हणून हा ग्राफ तुम्हाला वरवर जाताना दिसतोय. हा ग्राफ त्या केसमध्ये तुम्हाला वरवर जाताना दिसतो. याचं एकमेव कारण की स्टाफ सुद्धा बदलत्या पेपर पॅटर्न नुसार, बदलत्या सिलेबस नुसार स्वतःला बदलवतोय आणि विद्यार्थ्यांना त्या गोष्टी शिकवतोय. तर हा वाला एक अतिशय महत्वाचा पार्ट आपण पाहिला. व्हाय सारथी एज्युकेशन? तर नंबर ऑफ रिझल्ट आणि महत्वाचं म्हणजे कन्सिस्टंट सारथी एज्युकेशन 2019 पासून 26 पर्यंत मार्केटमध्ये आहे. 19 ला पास झालेले विद्यार्थी 20 ला, 21 ला, 22 ला, 23 ला, 24 ला, 25 ला, 26 ला युवा पास झाले विद्यार्थी तुम्हाला सांगतील की आम्ही सारथी एज्युकेशन होतो ना, आम्हाला सक्सेस भेटले, आम्ही सिलेक्ट झालोय. म्हणून सारथी एज्युकेशन का? तर हे महत्वाचं रिझन सारथी एज्युकेशन बद्दल. थोडंसं पुढे गेलो मी. सर आता मी येतो सब्जेक्ट्सवर. आता आपण सगळं बघणार आहे, नेमकं आम्हाला कोणते सब्जेक्ट आहे, शिकवायला फॅकल्टीज कोणत्या आहे आम्हाला. सोबत सोबत मी विचार केला सर, तर ऑनलाईन साठीचे फीचर्स काय काय असतील, ऑफलाईन साठीचे फीचर्स काय काय असतील, ऑनलाईन साठीची फीज काय असेल, ऑफलाईन साठीची फीज काय असेल. आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतो, ह्याच लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्मची लिंक आहे. तो गुगल फॉर्म प्रत्येकाने भरायचा आहे. नवीन बॅचला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तर तो गुगल फॉर्म प्रत्येकाने भरून द्यायचा आहे. त्याच्यावरून तुम्हाला कॉल येतील किंवा त्याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्यात येतील. आता पुढे बघा, सब्जेक्ट कोणकोणते असतात. नॉर्मली 4 सब्जेक्टची तयारी सर्वांना करावी लागते. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणजे गणित हा विषय तुम्हाला असतो. लॉजिकल रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता हा विषय तुम्हाला असतो. इंग्लिश जे लहानपणापासून आपण शिकतो तेच इंग्लिश तुम्हाला इथं असतं. जनरल अवेअरनेस, चालू घडामोडीवाला पाठ तुम्हाला असतो. हे 4 सब्जेक्ट प्रत्येकाला आहे. BA, BCom, BSc, इंजिनिअरिंग वगैरे सगळ्यांना.
आता तुमच्यापैकी काही ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असतील तर त्यांनाच हा ऍडिशनल 5वा सब्जेक्ट ऍग्रिकल्चर. ऍग्रिकल्चर हा सब्जेक्ट सर्वांना नाहीये, फक्त फक्त ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएटला हा एक सब्जेक्ट आहे. नॉर्मल जनरल ग्रॅज्युएटचे विद्यार्थी ह्या 4 विषयांच्या भरोशावर 30+ एक्झाम देऊ शकता. तर ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी ह्या 4 विषयांच्या भरोश्यावर 30+ प्लस ऍग्रिकल्चरची एक AFO नावाची ऍडिशनल एक्झाम असते, ती एक देऊ शकतो. म्हणजे ऍग्रिकल्चरचा विद्यार्थी ह्या 30 एक्झाम देऊ शकतो, ऍडिशनल अजून एक एक्झाम देऊ शकतो. तर हा वाला एक मुद्दा आहे. तर ह्या 4 विषयांची तयारी आपल्याला करायची आहे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस. ऍग्रिकल्चरच्या केसमध्ये ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना ऍग्रिकल्चर. चला सर, आता मला कळलं नेमकं 4 विषय कोणते, शिकवायला कोण कोण, आता ते आपण बघूया. नेमकं हे विषय आम्हाला कोण शिकवणार आहे, कोणते फॅकल्टी शिकवायला असतील, व्हॉट अबाउट फॅकल्टी, आणि जे फॅकल्टी इथं आम्हाला दाखवली जातील तेच आम्हाला शिकवतील का, तर हो, जे फॅकल्टी तुम्हाला दाखवली जातील तेच फॅकल्टी तुम्हाला शिकवतील. तर त्याबद्दल जर आपण विचार केला तर पहिला विषय येतो तुमचा क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड शिकवायला राहुल मिसाळ सर तुम्हाला असतील, जे तुम्हाला क्वांट हा विषय शिकवतील, राहुल मिसाळ सर. मग यांच्याबद्दल जर आपण पाहिलं, त्यांचं MSc मॅथ झालेलं आहे. इकडं महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये सिलेक्शन झालं होतं प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून. स्टेट बँक ऑफ हैदराबाद होती तेव्हा, आता ती स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज झाली आहे. तर स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये असिस्टंट म्हणून, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असिस्टंट म्हणून असे मल्टिपल फायनल सिलेक्शन झालेले. आणि बँक सोडून क्लासेस सेक्टरमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम हे मागच्या कंटिन्युअस 13 वर्षांपासून करतात. 2012-2013 पासून हे विद्यार्थ्यांना त्या केसमध्ये शिकवतायत 2026 पर्यंत. एक मोठा अनुभव 13 वर्षांचा शिकवण्याचा राहुल मिसाळ सरांना आहे. आणि सोबत सोबत हे मल्टिपल सिलेक्शन पण त्यांचे. आणि एकदम बेसिक पासून तुमच्यापैकी काही लोक असं पण म्हणतील, सर 10वी नंतर मॅथ हा सब्जेक्ट मी सोडला होता, आर्टला ऍडमिशन होतं. तुमच्यापैकी काही लोक असं म्हणतील, सर 12वी नंतर मॅथ हा विषय मला नव्हता, मी ऍग्रिकल्चरला गेलो होतो. तर तुम्ही त्याची कोणीही काळजी करायची नाही, कारण एकदम बेसिक पासून तर एकदम मेन्स ऍडव्हान्स पर्यंत, एकदम बेसिक पासून तर एकदम ऍडव्हान्स पर्यंतची तयारी राहुल मिसाळ सर तुमच्याकडून करून घेतील. एकदम सुरुवात ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन इथून चालू होईल, तर शेवट एकदम हाय लेवलला, मेन्स लेवलला जाऊन शेवट होईल. तर ह्या हिशोबाने तयारी राहुल मिसाळ सर तुमची करून घेतील क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडची. दुसरा सब्जेक्ट येतो लॉजिकल रिझनिंग, आणि तो शिकवायला तुम्हाला ज्ञानदेव वराडे सर. ज्ञानदेव वराडे सरांबद्दल विचार केला तर MBA फायनान्स त्यांचं झालेलं आहे मुंबई युनिव्हर्सिटी मधून. UGC नीट क्वालिफाईड आहे. HDFC बँकेमध्ये काही दिवस काम केलेलं आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकमध्ये ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन, ऑल इंडिया रँक 5 होता. LIC मध्ये AAO म्हणून फायनल सिलेक्शन आहे. युनियन बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून फायनल सिलेक्शन आहे. आणि महत्वाचं म्हणजे यांना देखील 15 वर्षांचा शिकवण्याचा अनुभव आहे. म्हणजे इथं शिकवणारा जो तुम्हाला स्टाफ आहे तो नौखा नाहीये. इथं शिकवणारा तुम्हाला जो स्टाफ आहे तो एकदम अनुभवी आणि जुना स्टाफ आहे. 13 वर्षांचा अनुभव, 15 वर्षांचा अनुभव, मागच्या 15 वर्षांपासून बँकिंग सेक्टरमध्ये हे शिकवताय. 2011 पासून बँकिंग सेक्टरमध्ये शिकवताय 2026 पर्यंत. 15 वर्षांपासून बँकिंग सेक्टरमध्ये शिकवताय आणि आतापर्यंत हजारो बँकर यांच्या हातातून घडले. आणि तुम्ही कोणाला विचारा की एकदा तुम्ही वराळे सरांकडून लॉजिकल रिझनिंग शिकले तर पुन्हा पुन्हा तो सब्जेक्ट कधीच शिकण्याची गरज पडत नाही. एकदा शिका आणि फायनल शिका. हे हिशोबाने तर लॉजिकल रिझनिंग हे शिकवण्यासाठी तुम्हाला ज्ञानदेव वराळे सर यांचं लॉजिकल रिझनिंग फॉर प्रॅक्टिस वर्कबुक यांचं स्वतःचं एक बुक पण आहे. प्रत्येक विषयाचं स्वतःचं बुक आहे, प्रत्येक शिक्षकाचं स्वतःचं बुक आहे. जसं यांचं रिझनिंगचं बुक आहे तसं राहुल मिसाळ सरांचं क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडचं एक कम्प्लीट बुक फॉर क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड हे राहुल मिसाळ सरांचं आहे, हे यांचं आहे. त्याच्यानंतर तिसरा विषय येतो जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेस हा विषय मी स्वतः तुम्हाला शिकवतो. माझं BE इलेक्ट्रिकल झालेलं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पुणे युनिव्हर्सिटी मधून. आणि मागच्या 8 वर्षांपासून 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 मागच्या 8 वर्षांपासून जवळपास मी जनरल अवेअरनेस हा सब्जेक्ट बँकिंग सेक्टरमध्ये शिकवतोय. तुम्ही बजेट सारखे लेक्चर युट्यूबला अवेलेबल आहे किंवा युट्यूबला अक्षय चोळके नाव टाका, तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. तर हा जनरल अवेअरनेस शिकवण्याचं काम हे सारथी एज्युकेशन मध्ये माझ्याकडे का तो विषय मी तुम्हाला शिकवतो. आणि आपलं एक जनरल अवेअरनेस फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी जनरल अवेअरनेस हे बुक देखील आपलं आहे. इंग्लिश सारखा विषय जर पाहिला तर ऍक्च्युअल इंग्लिश ही लँग्वेज आहे. आणि ती लँग्वेज कशी इम्प्रूव्ह करायची, ती अंडरस्टँड कशी करून घ्यायची जेणेकरून आपल्याला ती एक्झामला कामा पडेल. तर हे सगळं शिकवण्याचं काम किंवा ती इंग्लिश लँग्वेजला कसं एकंदरीत आपल्याला जी काही लँग्वेज असेल
ती शिकून कशी घ्यायची, समजून कशी घ्यायची, तो पॅराग्राफ असेल, ते शब्द असेल, ते वाचून त्यांचा अर्थ कसा समजून घ्यायचा, बेसिक पासून एकदम तयारी इंग्लिशची कशी करायची. कारण ही लँग्वेज आहे आणि ती लँग्वेज आपल्याला प्रॉपर पद्धतीने बँकिंग सेक्टरमध्ये आली पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला खालिद अहमद सर आहे, ज्यांचं MBA फायनान्स झालंय टोरंटो कॅनडा युनिव्हर्सिटीमधून. तर हे तुम्हाला इंग्लिश शिकवतात. 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव यांचा पण शिकवण्याचा आहे. 2015, 14, 15 पासून हे पण शिकवत आहे. एक 10-12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. मी तुम्हाला म्हणूनच म्हणतो अनुभवी टीम, ज्या प्रत्येक व्यक्तीकडे 10 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. तुम्ही राहुल सर पाहिले असतील, वराडे सर पाहिले असतील. त्याच्यानंतर आता यांच्याबद्दल आपण चर्चा करतोय, ती एकंदरीत 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव. सोबत सोबत त्यांनी कॅनडाला वर्क ॲट बेल कॅनडा, त्याच्यानंतर दुबईला काही ठिकाणी काम केलेलं आहे. 9 वर्षांपासून टीचिंग मध्ये मागच्या 10 वर्षांपासून आहे. बँकिंगच्या टीचिंग मध्ये मागच्या 9 वर्षांपासून आहे. आणि बाकीचे वेगवेगळे त्यांचे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे इंग्लिशचे बुक्स असतील किंवा मल्टिपल विद्यार्थी त्यांच्या हाताखालून आतापर्यंत सक्सेस झालेले, पास झालेले. तर असे खलीद अहमद सर तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवतील. ऍग्रिकल्चरसाठी ऑल इंडिया लेवलचा सगळ्यात स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म जो आहे ऍग्री कोचिंग चंदीगड, ज्याला आपण ACC म्हणतो, तर ही पूर्ण टीमच आपण घेतलेली आहे. ऍग्रिकल्चर शिकवण्यासाठी तुम्हाला ऍग्री कोचिंग चंदीगड म्हणजे ACCचा प्लॅटफॉर्म असेल, ऍग्री कोचिंग चंदीगड. तर त्यांचे फॅकल्टी बद्दल विचार केला तर दीपक वाधवा सर हे त्यांना लीड करतील, हे तुम्हाला गाईड पण करतील, हे पण तुम्हाला काही सब्जेक्ट शिकवतील. नमन मॅम असेल, पल्लवी मॅम असेल, मनीषा मॅम असेल, जान्हवी मॅम असेल, संगीता मॅम असेल, दीक्षा मॅम असेल, आयुषी मॅम असेल. ह्या मल्टिपल फॅकल्टीज प्रत्येक म्हणजे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, पोल्ट्री, फिशरी, अॅनिमल हजबंडरी, हॉर्टिकल्चर, सॉइल सायन्स, असे जे वेगवेगळे सब्जेक्ट आहे, प्रत्येक सब्जेक्टला डेडिकेटेड स्टाफ त्या केसमध्ये ऍग्रिकल्चरचा तुम्हाला पाहायला भेटेल. आणि ह्या हिशोबाने हे ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने ऍग्रिकल्चर शिकवलं जाईल. आता महत्वाचा मुद्दा येतो, अतिशय महत्वाचा मुद्दा येतो. सर, ऑनलाईन बॅच साठीचे फीचर्स काय आणि ऑफलाईन बॅच साठी कोणकोणते फीचर्स आहेत? आता मी पुन्हा म्हणतो, सारथी एज्युकेशन मध्ये लिमिटेड ऑफलाईन बॅचेस चालणार आहे. ही दुसरीच ऑफलाईन बॅच या वर्षाची आणि मॅक्सिमम वर्षात 3 किंवा 4च ऑफलाईन बॅचेस चालणार आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन करायचंय त्यांनी पटकन इकडे ऍडमिशन घेऊन टाका, कारण लिमिटेड सीट्स त्या केसमध्ये ऑफलाईनचे अवेलेबल आहे. आता आपण जर पाहिलं सायलेंट फीचर्स फॉर द ऑफलाईन बॅचेस, ऑफलाईन बॅचेसच्या स्टुडंट्सला काय काय भेटेल. आता ह्या बॅचचं नाव तर मी तुम्हाला सांगितलं, AA सिरीज बॅच 4.0 कम्प्लीट ऑफलाईन बॅच असेल. तुम्हाला ऑनलाईनचं ऍक्सेस सुद्धा भेटेल. म्हणजे तुम्ही ऑफलाईनला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्हाला ऑनलाईनचं पण ऍक्सेस भेटेल. तुम्ही एखाद्या दिवशी आजारी आहे, क्लासला नाही येऊ शकले, एखादा टॉपिक तुम्हाला क्लासमध्ये नीट कळाला नाही, तो तुम्हाला घरी जाऊन पुन्हा डबल पाहायचा आहे. 4 दिवस गावाकडे काहीतरी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला जातोय पण माझे लेक्चर मिस नाही झाले पाहिजे, म्हणून तुम्हाला ऑनलाईनचा ऍक्सेस देखील भेटेल ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना. पर्सनल अटेन्शन एव्हरी स्टुडंट, तुम्ही दिवसभर, आम्ही सकाळी 7 ते संध्याकाळी 7 इथे अवेलेबल आहे. तुम्ही आम्हाला येऊन भेटू शकता, बोलू शकता. तुमचे जे डाऊट्स असतील, जे प्रॉब्लेम्स असतील ते आम्ही सॉल्व्ह करू. फ्री ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. ओलिओ बोर्डची असेल, प्रॅक्टिस मॉकची असेल, कोणतरी एक फ्री ऑनलाईन टेस्ट तुम्हाला भेटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस कोणता असेल, प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू, तुमचं पार बँकेमध्ये जॉईनिंग होईपर्यंतची तयारी, पार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सगळं. तू इथं आल्यापासून तू बँकेत जाऊन तुला पहिला पगार भेटण्यापर्यंतची सगळी जबाबदारी टीम सारथी एज्युकेशन घेते. प्री असेल, मेन्स असेल, इंटरव्ह्यू असेल, सगळ्याच गोष्टींची परिपूर्ण तयारी याच्यामध्ये असेल. प्री प्रिंटेड ऑल बुक्स, तुम्हाला सगळ्या विषयांचे बुक्स तुम्हाला डिटेल सोल्युशन मध्ये भेटेल. पर्सनल काउन्सिलिंग भेटेल, डाऊट क्लिअरिंग इथं करून भेटेल. स्टडी रूम तुम्हाला कॉम्प्युटर लॅब अभ्यासासाठी भेटेल. व्हॅलिडिटी पूर्ण 1 वर्षाची या बॅचची असणारे. सपोर्ट लाईफ टाईम असेल. तुमची व्हॅलिडिटी जरी 1 वर्षाची, तरी आम्ही तुम्हाला सपोर्ट हा तू पास होईपर्यंत करतो. सोबत सोबत मेंटरशिप प्रोग्राम, तुम्ही ह्या महिन्यात काय केलं पाहिजे, पुढच्या महिन्यात काय केलं पाहिजे, ह्याचा प्रॉपर प्लॅन बनवला असतो. याला म्हणतात मेंटरशिप. तर हा प्रॉपर मेंटरशिप प्रोग्राम ह्या माध्यमातून करून घेतलेली. एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज असतील, म्हणजे आपण स्पोर्ट्स म्हणून खेळायला जात असेल, कुठे ट्रेकिंगला जात असेल, वेगवेगळ्या गोष्टी, तर एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज पण करून घेतलेली. क्लासची बॅग तुम्हाला भेटेल, क्लासचा टी शर्ट तुम्हाला भेटेल. ह्या सगळ्या गोष्टी क्लासकडून तुम्हाला भेटेल. याच्यासाठी कोणती एक्स्ट्रा फीज पे करायची काम नाही. जी काही क्लासची फीज आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी भेटेल. तुमच्यापैकी काही असे, सर आम्हाला ऑनलाईन बॅच करायची, ऑनलाईन, तर ऑनलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांना लाईव्ह लेक्चर असतील, त्याच्यानंतर ते वर्षभर लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असेल. फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज तुम्हाला देखील भेटेल. तुमची पण तयारी मी प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू अशी सगळीच तयारी तुमची पण करून घेऊ.
पर्सनल काउन्सिलिंगसाठी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, आम्हाला इथून भेटू शकता जर आजूबाजूला असेल तर. डाऊट क्लिअरिंग तुमचा टेलिग्राम ग्रुपवर होईल. सगळ्या विषयांची पुस्तकं कुरिअरने घरी येतील. तू बॅच बाय केल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये सर्व विषयांचे बुक कुरिअरने तुला घरी येतील. क्लासरूमच्या नोट्स पीडीएफ तुम्हाला भेटतील. मंथली इयरली स्टडी प्लॅन भेटेल आणि बॅचची व्हॅलिडिटी पूर्ण वर्षभर असेल. म्हणजे हे सगळे लेक्चर वर्षभर तुझ्या बॅचमध्ये अवेलेबल असतील. सगळे लेक्चर वर्षभर तुझ्या बॅचमध्ये अवेलेबल असतील. तर हे ऑनलाईनचे फीचर्स होते. याच्या अगोदरचे जे आपण पाहिले, ज्या विद्यार्थ्यांना इथं येऊन तयारी करायची त्यासाठी हे ऑफलाईनचे फीचर्स आणि हे ऑनलाईनचे फीचर्स. थोडंसं पुढे गेलो का, हे बघा हे सगळे बुक तुम्हाला कुरिअरने घरी येणार आहे. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश, जीए, ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी अजून ऍडिशनल हे ऍग्रिकल्चरचे 7 बुक आहे. तर हे ऍग्रिकल्चरचे बुक ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांसाठी भेटतील. आता येतो महत्वाचा मुद्दा, फीज. फीज किती आहे? जर तुम्ही ऑनलाईन ऍडमिशन घेताय तर 2 प्रकारचे बॅचेस आहे बघा. एक आहे जनरल बँकिंग, म्हणजे माझं ग्रॅज्युएशन बीए, बीकॉम, बीएससी, म्हणजे मी नॉन ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे, माझं ऍग्रिकल्चर मध्ये नाहीये. तर तुम्हाला 4 विषय, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जी, हे 4 विषय. हे 4 विषय, या 4 विषयांची फीस 12,000 रुपये. सर माझं ग्रॅज्युएशन ऍग्रिकल्चर मध्ये, मग हे क्वांट प्लस रिझनिंग प्लस इंग्लिश प्लस जीए प्लस ऍग्रिकल्चर असे 5 विषय आणि या 5 विषयांची मिळून फी असते 15,000 रुपये. 15,000 रुपये. 4 विषयांची जनरल बँकिंग, आपली डबल ए सिरीज बॅच 4 जनरल बँकिंग 12,000 रुपये फी. डबल ए सिरीज बॅच 4 एफओ प्लस जनरल बँकिंग फीस 15,000 रुपये. सर तिथे येऊन ऑफलाईन करायचंय, ऑफलाईनची फी ही 30,000 रुपये असेल. तुम्ही इथे ऑफलाईन करू शकता. इथे येऊन तुम्ही ऑफलाईन करू शकता. भरपूर विद्यार्थी, हजारो विद्यार्थी तुम्हाला इथं मार्केटमध्ये दिसतील. हजारो विद्यार्थी तुम्हाला इथं ऑफलाईनचे क्लासेस करताना दिसतील. तर तुम्ही त्या केसमध्ये ऑफलाईन सुद्धा येऊन ह्या बॅचेस चांगल्या पद्धतीने करू शकता. ऑफलाईनला येऊन ह्या बॅचेस चांगल्या पद्धतीने करू शकता. बघा आपली बॅच चालू होते 5 मे 2026 रोजी सकाळी 7:30 वाजता. प्रत्येकाने ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म प्रत्येकाने भरायचा आहे. त्याच्यावर अधिक माहिती येईल. बाकी हाऊ टू परचेस बॅच, बॅच परचेस करण्यासाठी तुम्ही फक्त सध्या गुगल फॉर्म भरून ठेवा. पहिले 2-3 दिवस डेमो लेक्चर असतील. ऑफलाईनचे डेमो लेक्चर इथं क्लासरूम मध्ये होतील. ऑनलाईनचे जे काही डेमो लेक्चर असणार आहे, ऑनलाईनचे डेमो लेक्चर हे सारथी एज्युकेशन नावाच्या युट्यूब चॅनलला होतील. सारथीचं हे ॲप आहे, हे ॲप इन्स्टॉल करून ठेवा. सारथीचं युट्यूब चॅनल आहे. 1,30,000, 1,32,000, 34,000 विद्यार्थी तिचं सबस्क्रायबर आहे. हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलला 57,000, 58,000च्या आसपास विद्यार्थी आहे. टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बाकी तुम्हाला क्लासच्या रिगार्डिंग काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही 86 94 94 70 70 नंबरला कॉल करू शकता. टेक्निकल हेल्प काही पाहिजे असेल तर 72 76 76 60 60 ह्या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. तर चालेल, भेटूया आपण 5 मे 2026 रोजी. आपली जी काही नवीन बॅच चालू होते डबल ए सिरीज बॅच 4 ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने. तोपर्यंत चलो, धन्यवाद.